Hello friends, welcome to our YouTube channel. In today's lecture, we are going to discuss about the VT graph, velocity time graph. In previous lecture, we have discussed about the displacement time graph, or it is also called as a position time graph. Okay, so on the same basis, today we are going to learn about the velocity time graph. Okay, so we'll start with the first case. It also has the various cases. Okay, so I will explain this with the help of a graph and values. So the very first value type, it is shown here. See here in the graph, I have shown a straight line passing through parallel to x-axis. Okay, so for that I have given one table in the above section. So what is that table? That table indicates that value of velocity and value of time that are related with each other. Okay, so observe that table. The time it is given as 0, 1, 2, 3, 4 and 5. म्हणजे काय की झिरो टायमिंगला म्हणजे जिथून वेलोसिटी स्टार्ट होणार आहे त्या टायमिंग पासूनचे 5 टाइम पर्यंत हे आपण व्हॅल्यू घेतली. सो लेट इट विल बी 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड, 4 सेकंड अँड 5 सेकंड. त्या टायमिंगला जे वेलोसिटीची व्हॅल्यू मोजली आहे ती आपण टेबलमध्ये खालच्या ह्याला मांडली. सो व्हॉट इज वेलोसिटी? 20 20 20 20. म्हणजे काय, इथं तुम्हाला एक ऑब्झर्व होत असेल की प्रत्येक टायमिंगला वेलोसिटीची व्हॅल्यू सेम आहे. ओके, वेलोसिटीची व्हॅल्यू सेम आहे म्हणजे ह्याला म्हणतात युनिफॉर्म वेलोसिटी. वेलोसिटी विल नॉट चेंज. अशा कंडिशनमध्ये वेलोसिटी जी आहे ती नेहमी सेम राहते आणि टाइम जरी बदलला तरी वेलोसिटीची व्हॅल्यू बदलणार नाही. सो अशा केसेसमध्ये ज्यावेळेस आपण ग्राफ ड्रॉ करणार आहे त्या ग्राफचं नेचर ही स्ट्रेट लाईन येणार पॅरलल टू एक्स ॲक्सिस. कारण 0 टायमिंगला पण वेलोसिटी 20 आहे, 1 टायमिंगला पण वेलोसिटी 20 आहे आणि हे सगळे पॉईंट्स आपण जॉईन केले तर एक स्ट्रेट लाईन मिळते जी एक्स ॲक्सिसला पॅरलल असणार आहे. ठीक आहे, आता ह्या ग्राफवरून आपल्याला 2 गोष्टी कळतात. सो ह्याच्यामध्ये मी पहिली गोष्ट ह्याच्यामध्ये दाखवलेली आहे की आपण ह्याच्यावरून त्याचं ॲक्सिलरेशन फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, सो VT ग्राफ विल हेल्प अस टू फाइंड द ॲक्सिलरेशन. ॲक्सेलरेशन कसं फाइंड आउट करायचं, तर ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, वेलोसिटी डिवायडेड बाय टाइम. ओके, तर कोणत्याही ग्राफचा जर आपण स्लोप काढायचा असेल, स्लोप जर काढायचा असेल तर आपण इथं ॲक्सेलरेशन काढू शकतो. आता स्लोप काढण्यासाठी हे एक स्ट्रेट लाईन आहे, पॅरलल टू एक्स ॲक्सिस, स्लोप काढता येत नाही. त्यामुळे डायरेक्ट फॉर्म्युल्यावरून आपण कॅल्क्युलेशन करणार आहे. सी द फॉर्म्युला, ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू चेंज इन वेलोसिटी डिवायडेड बाय टाइम. सो वेलोसिटी मधला चेंज म्हणजे काय, कोणत्या पण दोन टायमिंग घ्या. पहिली वेलोसिटी इनिशियल वेलोसिटी घ्यायची, नंतरची वेलोसिटी फायनल वेलोसिटी घ्यायची. ओके, सो इथं काय केलेलं आहे मी डायरेक्ट फर्स्ट आणि लास्ट पॉईंट जो आहे तो कन्सिडर केलेला, म्हणजे 1 सेकंदचा आणि 5 सेकंदचा. 1 सेकंद असतानाचा वेलोसिटी किती होती, 20 होती. 5 सेकंद असतानाची वेलोसिटी किती आहे, 20. तर ह्या दोन्हीचा डिफरन्स किती येणार आहे, 20 - 20 डिवायडेड बाय टाइमचा डिफरन्स येणार आहे 5 - 1. आता जे न्यूमरेटर होतं म्हणजे रेशोमध्ये वरची बाजू आहे 20 - 20, हे काय झालेलं आहे, 0 झालेलं आहे आणि 0 डिवायडेड बाय एनिथिंग हा 0च असतो. त्यामुळे ह्या केसमध्ये ॲक्सिलरेशन हा 0 असणार आहे. म्हणजे ज्या वेळेस वस्तू एखाद्या सेम कॉन्स्टंट स्पीडने, कॉन्स्टंट वेलोसिटीने मूव्ह होत असेल त्यावेळेस त्या वस्तूला ॲक्सिलरेशन नसणार आहे. ठीक आहे, आता ह्याच्यावरून दुसरी गोष्ट जी फाइंड आउट करू शकतो त्याच्यासाठी थोडंसं टेबल आपण व्हॅल्यूज चेंज करून बघूया. सो सी द नेक्स्ट डायग्राम. या डायग्राममध्ये मी सेम कंडिशन घेतलेली आहे की वेलोसिटी सेम येते, सो स्ट्रेट लाईन आहे पॅरलल टू एक्स ॲक्सिस. व्हॅल्यूच्या बाबतीत बघितलं तर वेलोसिटी मी 8 घेतलेला आहे आणि इकडं टाइम जे आहे ते 10 सेकंद पर्यंत घेतलेलं आहे. 8 मीटर पर सेकंड वेलोसिटी आणि टायमिंग अप टू 10 सेकंड. सो याच्यामध्ये जर आपल्याला दुसरी गोष्ट काय असणार आहे, मी जर ह्या पूर्ण रेक्टेंगल, हे फॉर्म काय झाला, रेक्टेंगल फॉर्म झालाय, ह्या रेक्टेंगलचा एरिया फाइंड आउट करायचा. एरिया म्हणजे काय असणार आहे, एक साइड इंटू सेकंड साइड. एरिया रेक्टेंगलचा कसा फाइंड आउट करतात, लेंथ इंटू ब्रेड्थ. सो लेंथची व्हॅल्यू म्हणजे काय, ह्याचा टाइमचा जे बाजू आहे ती जर आपण लेंथ घेत असेल तर लेंथची व्हॅल्यू होणार 10 आणि ब्रेड्थ जर त्याचा हाईट घेत असेल तर ब्रेड्थ होणार 8. मग हे काय असणार आहे, ॲक्च्युली 10 काय आहे, टाइम, आणि हे काय आहे, v. म्हणजे वेलोसिटी इंटू टाइम आपल्याला इथं एरिया म्हणून मिळणार आहे. व्हॅल्यू किती मिळाली, 10 × 8 80. ओके,
पण हे 10 इंटू 8 80 काय असणार आहे, वेलॉसिटी इंटू टाइम टी. आता वेलॉसिटीची डेफिनेशन बघितली तर वेलॉसिटी काय असतो, डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम, म्हणजे डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. हा जर आपण डिस्टन्सच्या बाबतीत लिहिला तर टाइम इकडे पलीकडे मल्टिप्लाय करायचा, वेलॉसिटी इंटू टाइम येतं, मग इक्वल टू काय राहिला, डिस्प्लेसमेंट. आणि इथं आपला हा टेबल हा ग्राफचं मल्टिप्लिकेशन काय आहे, रेक्टेंगलचं, वेलॉसिटी इंटू टाइम टी. ओके, सो म्हणजेच काय आलं, एरिया अंडर द कर्व, इथं हा ग्राफ जो आहे त्याला कर्व म्हणतात, एरिया अंडर द कर्व विल ऑलवेज गिव्ह अस द डिस्प्लेसमेंट मेड बाय द पार्टिकल. त्या दिलेल्या टायमिंगमध्ये पार्टिकलने किती डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल केला असेल हे जर माहिती काढायची असेल तर त्या दिलेल्या टायमिंगचा मधला एरिया फाइंड आउट करा, तुम्हाला डिस्प्लेसमेंट मिळते. आणि स्लोप फाइंड आउट केला तर किंवा डिफरन्स घेतला फायनल इनिशियलचा तर ऍक्सिलरेशन मिळतो. ओके, सो हे फर्स्ट टाइप होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की आपण व्हीटी ग्राफ पासून काय काय घेऊ शकतो, ऍक्सिलरेशन आणि डिस्प्लेसमेंट. ओके, सो याची दुसरी केस असते, त्या दुसऱ्या केसमध्ये बघा इथं नेक्स्ट डायग्राम, याच्यामध्ये एक टेबल दाखवला मी परत, त्या टेबलमध्ये परत टाइम आहे आणि टाइमच्या रिस्पेक्टमध्ये त्या वेळेसची त्याची वेलॉसिटी मेन्शन केली आहे. सो बघा टाइम परत 0 1 2 3 अप टू 5 सेकंड घेतलाय आणि वेलॉसिटी जी आहे ती स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट, म्हणजे बॉडी आधी सुरुवातीला रेस्टवर होती, मग रेस्टवर असेल तर वेलॉसिटी असते 0. ओके, सो 0 पासून चालू केले, 0 10 20 30 40 अँड 50. सो एक एक टायमिंगचे त्याच्या रिस्पेक्टचे खाली तिथं वेलॉसिटी लिहिलेली. याचा जर ग्राफ आपण ग्राफवरती फाइंड आउट केला तर ग्राफवरती काय मिळेल आपल्याला, हे दाखवल्याप्रमाणे एक स्ट्रेट लाईन मिळणार आहे जी ओरिजिन पासून स्ट्रेट इन्क्रीज होते. आणि ही जी गोष्ट आहे ही पण युनिफॉर्म वेलॉसिटी आहे बट इन्क्रीजिंग मॅनरमध्ये आहे. ओके, म्हणजे वेलॉसिटी प्रत्येक वेळेस वाढत वाढत जाणार आहे, पण एक लक्षात घ्या की एक ठराविक इंटरव्हल ऑफ टाइममध्ये इन्क्रीज सेम आहे. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या सेकंडच्या मध्ये वेलॉसिटीमध्ये बदल किती झालेला आहे, 10चा, तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये 10चाच, आणि चौथ्या आणि पाचव्यामध्ये पण 10चाच. म्हणजे प्रत्येक 2च्या मधला डिफरन्स घेतला तर प्रत्येक 1 सेकंदला चेंज किती झालाय, 10 मीटर पर सेकंडचा, 10 मीटर पर सेकंडचा. म्हणून हे आपल्याला स्ट्रेट लाईन मिळते, हे युनिफॉर्म वेलॉसिटीचा इन्क्रीजिंग फॉर्मेट आहे. ओके, आता याच्यामध्ये परत आपल्याला 2 जे आहेत ते फाइंड आउट करू शकतो आपण. पहिल्यांदा बघा ह्या डायग्राम मध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला ऍक्सेलरेशन काढून दाखवतो. सो सी हियर, फॉर ऍक्सेलरेशन ड्रॉ अ स्लोप. स्लोप ड्रॉ केलेला आहे, स्लोप आहे आपला इथं मी नोटेशनने दाखवलेला आहे ABC ने. सो फाइंड आउट द स्लोप. स्लोप इज व्हॉट, y एक्सिस डिवायडेड बाय x एक्सिस. y एक्सिसला नोटेशन काय आहे BC आणि x एक्सिसला नोटेशन काय आहे AC. मग त्यांच्या व्हॅल्यू काढायचे असेल तर रिस्पेक्टिव्ह एक्सिस पर्यंतच्या डॉटेड लाईन काढून व्हॅल्यू काढलेले आहेत. BC ची व्हॅल्यू x एक्सिसवर मिळणार 40 आणि 20, म्हणजे डिफरन्स घ्यायला लागणार आहे 40 मायनस 20. आणि AC ची व्हॅल्यू खाली x एक्सिसला घ्यायला लागणार आहे, किती आहे 4 मायनस 2. ठीक आहे, सो पुट इन द स्लोप. सो स्लोप कसा फाइंड आउट करणार आहे, BC डिवायडेड बाय AC. BC आणि AC ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो आपण, त्यांच्या डॉटेड लाईन जी आहे ती y एक्सिस आणि x एक्सिसला एक्सटेंड केलेल्या आहेत, त्याच्यावरून आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळणार आहे. सो फर्स्ट सी BC काय आहे, डॉटेड लाईन बघा 40 आणि 20ला आलेत, म्हणजे डिफरन्स घ्यायचा 40 मायनस 20 म्हणजे BC झाला. AC साठी बघा डॉटेड लाईन x एक्सिस पर्यंत आणलेले आहेत, व्हॅल्यू काय आहेत 2 आणि 4, म्हणजे मॅक्झिमम 4 पासून 2 ला मायनस करायचं. सो AC ची व्हॅल्यू येणार आहे 4 मायनस 2. ओके, सो सी द फॉर्म्युला, स्लोप इज इक्वल्स टू BC डिवायडेड बाय AC. पण ऍक्च्युली BC म्हणजे काय आहे, y एक्सिस जिथं वेलॉसिटी आहे, आणि AC म्हणजे काय आहे, x एक्सिस जिथं टाइम आहे. ओके, म्हणजे वेलॉसिटी आपण टाइम इथं आपल्याला ऍक्सिलरेशन मिळणार आहे स्लोप वरून. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. BC ची व्हॅल्यू होती 40 मायनस 20 डिवायडेड बाय AC ची व्हॅल्यू होती 4 मायनस 2, म्हणजे किती येणार आहे आपल्याला इथं 20 डिवायडेड बाय 2, म्हणजे ऍक्सिलरेशन किती झाला 10, आणि SI युनिट आपल्याला माहिती आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो ही VT डायग्राम पासून आपल्याला जर अशा इन्क्रीजिंग फॉर्मॅटमध्ये असेल तर ऍक्सिलरेशन काढता येतं. आता याच्यामध्ये ही झालं इन्क्रीजिंग वेलॉसिटीच्या बाबतीत. जर डिक्रीजिंग वेलॉसिटी असेल तर स्लोप असा y एक्सिस पासून खाली येतो. ठीक आहे, ह्या डायग्राम वरूनच तुम्हाला अंदाज येईल, ह्याच्यासाठी वेगळी डायग्राम नाही दाखवते मी कारण सेम केसेस असतात. इन्क्रीजिंग फ्रॉम 0 असेल तर ऍक्सिलरेशन,
आणि ऑलरेडी काहीतरी वेलॉसिटी आणि कमी कमी होत येत असेल तर त्याला म्हणतात डिसेलरेशन किंवा रिटार्डेशन. म्हणजे ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू इथं काय होणार आहे, निगेटिव्ह मध्ये येणार आहे. वेलॉसिटी टाइम सोबत कमी कमी होणार आहे सेम मॅनरमध्ये. म्हणजे हा जर टेबल आपण उलटा काढला असता 1 0 1 2 3 5, पण खालच्या व्हॅल्यू 50 40 30 20 10 आणि 0, तर आपल्याला हे ग्राफ काढता येईल. आणि हे जी व्हॅल्यू असणार आहे ही असते रिटार्डेशनची. ॲक्सिलरेशनचा उलटी गोष्ट असते रिटार्डेशन. ज्यावेळेस आपण एखाद्या गाडीला ॲक्सिलरेट करतो म्हणजे त्याची स्पीड वाढवतो, पण ज्यावेळेस आपण ब्रेक दाबतो त्यावेळेस असतो रिटार्डेशन. त्याची वेलॉसिटी कमी कमी होणार आहे, ॲक्सिलरेशन आहे पण कमी होण्याच्या फॉर्मॅटमध्ये आहे, म्हणून तिथं असतो रिटार्डेशन. ओके, सो ॲक्सिलरेशन पण काढता येतो, रिटार्डेशन पण काढता येतो, स्लोप काढायचा फक्त. ठीक आहे, सेम मॅनरमध्ये आपल्याला इथं घेता येतं. याचे आपण एक्झाम्पल बघणार आहे, त्यावेळेस तुम्हाला पुरेशी आयडिया येईल. ओके, आता ह्याच्यामध्येच मी तुम्हाला दुसरं म्हणजे काय की अशा फॉर्मॅटमध्ये एरिया कसा काढतात, एरिया अंडर द कर्व ही कन्सेप्ट कशी अप्लाय करायची. आता इथं फॉर एक्झाम्पल हे जो सेम सी द नेक्स्ट डायग्राम, सेमच डायग्राम घेतलेली आहे मी. ह्या डायग्राममध्ये टायमिंग 2 4 आणि वेलॉसिटी 20 40 सेम ठेवलेले आहेत. ठीक आहे, पण इथं आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, एरिया. आता आपल्याला सपोज वी आर गोइंग टू फाइंड द डिस्प्लेसमेंट फ्रॉम 2 सेकंड टू 4 सेकंड, 2 सेकंड ते 4 सेकंड पर्यंतच फक्त जर आपल्याला काढायचं असेल तर आपण कसं फाइंड आउट करू शकतो. ओके, सो याच्यासाठी बघा इथं आता डॉटेड लाईन काढलेले आहेत. डॉटेड लाईन काढल्यानंतर इथं 2 एरिया फॉर्म झाले, कारण आपण एक जो टोटल एरिया फॉर्म झालेला आहे त्याच्या व्हॅल्यू कुठल्याही फॉर्म्युल्यात नसतात. त्यामुळे आपल्याला ह्याच्यासाठी काय करायला लागणार आहे, ही डायग्राम डिवाइड करायला लागणार. तर मी काय करते, ए पासून सी पर्यंत आणि ए बी सी हा वरचा ट्रायंगल एक डायग्राम झाली, आणि खाली जे एक्सटेंड केलेलं आहे त्याच्यावरती अजून एक नाव दिलंय डीई. म्हणजे काय होणार आहे, ए सी डी ई खाली एक रेक्टेंगल तयार होतो. सो टोटल एरिया जो आहे त्या 2 सेकंद आणि 4 सेकंदचा रिलेटेड तो टोटल एरिया म्हणजे एक ट्रायंगल आणि रेक्टेंगल मिळून एक टोटल एरिया बनणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथं एरिया अंडर द कर्व काय असणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी प्लस एरिया ऑफ रेक्टेंगल ए सी डी ई. आणि ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला काय असतो, 1/2 बेस इंटू हाईट. म्हणून इथं आपण घेतलंय 1/2 ए सी इंटू बी सी. आणि रेक्टेंगलचा फॉर्म्युला असतो लेंथ इंटू ब्रेड्थ, म्हणून ए सी इंटू डी सी. ह्याच्या व्हॅल्यूज ग्राफवरून मगाशी बघायला शिकवले तशाच बघून आपण सबस्टिट्यूट करतो. 1/2 40 - 20 म्हणजे झाला बी सी इंटू ए सीची व्हॅल्यू होती 4 - 2 म्हणजे 2. हे सगळं सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला फायनली आन्सर जी येणार आहे ती येणार आहे 60 मीटर. आणि हे आपलं असणार आहे डिस्प्लेसमेंट 2 ते 4 सेकंद पर्यंत. जेवढा विचारलाय तेवढाच एरिया ड्रॉ करायचा आणि त्याचा फॉर्म्युल्यावरून डिवाइड करून आपल्याला आन्सर मिळणार. जर शेप तुम्हाला त्याचा फॉर्म्युला डायरेक्ट असेल तर डायरेक्ट अप्लाय करायचा, नाहीतर मी आता दाखवल्याप्रमाणे ट्रायंगल रेक्टेंगलमध्ये कन्वर्ट करून काढू शकता. ओके, नाव सी हिअर इज अ एक्झाम्पल फॉर द प्रॉब्लेम सोल्युशन. हे लास्ट डायग्राम मी दाखवले जस्ट फॉर एन आयडिया. Just for an idea that if we are giving such type of motion, तुम्हाला असे डायग्राम जे ते प्रॉब्लेम सोल्युशन मध्ये किंवा कोणत्याही कंडिशन मध्ये आले असतील तर ह्या डायग्राम मध्ये बघा, पहिल्यांदा ऑब्जेक्ट जे ते रेस्ट पासून सुरू झाले 0 पासून, नंतर इन्क्रीज झाला, येलो रिजन दाखवते मी, इन्क्रीज झाला. त्याच्यानंतर जे इन्क्रीज होण्याचा फॉर्मॅट होता तो थोडासा चेंज झालाय आणि आपल्याला व्हाईट रिजन वाला तिरका पट्टा दिसतो. त्यानंतर ग्रीन वाला रिजन स्ट्रेट लाईन दिसते आणि नंतर उतरतावाला रेड दिसतोय. ह्याला मी वेगवेगळ्या एरियामध्ये डिवाइड केलंय, का तर मला ह्या फॉर्मॅटचा एरियाचा फॉर्म्युला डायरेक्ट मिळणार नाही. मग मी काय केलं, ह्याच्यामध्ये डिवायडेशन जसं मला पॉसिबल आहे तसे मी प्रत्येक ह्याचे डिवाइड केले. तर बघा, येलो रिजन म्हणजे काय आहे, एक ट्रायंगल आहे. व्हाईट रिजन वरती एक ट्रायंगल आहे. त्याच्यानंतर खाली ब्लू रिजन एक रेक्टेंगल मिळतो, ग्रीन रिजन एक रेक्टेंगल मिळणार आहे आणि पलीकडे रेड रिजन म्हणजे एक ट्रायंगल मिळणार. मग मला जर टोटल डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करा म्हटले तर मी काय करणार, टोटल डिस्प्लेसमेंट म्हणले असेल तर ह्या सगळ्यांची वेगवेगळी एरिया फाइंड आउट करायचं आणि फायनली ऍड करायचं. ठीक आहे,
आणि जर ॲक्सिलरेशन म्हणलं असेल तर ॲक्सिलरेशन व्हॅरी होतो प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक मोशनला. त्या त्या ह्याची ॲक्सिलरेशन काढायची वेगळी व्हॅल्यू येणार आहे, कारण हे रेग्युलर ॲक्सिलरेशन नाही आहे. थोडासा इथं वेगळा असणार आहे, व्हाईट रिजनमध्ये वेगळा असेल. पुन्हा तर स्ट्रेट लाईन म्हणजे पहिली केस आहे आणि नंतर रिटार्डेशन आहे म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू येणार ॲक्सिलरेशनची. सो ह्या टाईपचे प्रॉब्लेम जे आहेत ते आपण एक्सरसाइजमध्ये बघणार आहे आणि त्याच्यावरून आपल्याला आयडिया येईल की आपण कसं डिवाइड करू शकतो. सो फॉर दॅट आयडिया ओनली दिस इज द डायग्राम. ओके, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ द कायनामॅटिक्स. बीटी ग्राफवरून भरपूर जे आहेत ते आपल्याला आयडियाज क्लिअर होतात अबाउट ॲक्सिलरेशन अँड डिस्प्लेसमेंट. सो होप यू अंडरस्टँड टुडेज लेक्चर. If you any doubt, then please comment in the comment section. Like our videos, share it and subscribe our channel.